विनोद कोराणे यांच्या प्रयत्नातून जीवनावश्यक साहित्य मराठवाड्याकडे रवाना. मराठवाड्यातील पूरग्रस्त बांधवांसाठी तारदाळ, खोतवाडी, कोरोची व इचलकरंजी परिसरातील नागरिकांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत विनोद कोराणे यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हातकणंगले तालुक्यातील गीताई बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनोद कोराणे यांच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचे तब्बल 300 किट्स तयार करण्यात आले आहेत. ह्या किट्समध्ये पूरग्रस्तांना तातडीने आवश्यक ठरणाऱ्या वस्तूंचा समावेश करण्यात आला. शनिवार दिनांक 4 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता ह्या मदत सामग्रीने सज्ज गाड्यांना गीताई प्ले स्कूल खोतवाडी येथून पूरग्रस्त भागाकडे रवाना करण्यात आले. यावेळी मदत कार्याचे पूजन आमदार राहुल आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या हस्ते पार पडले. शाहू फुले आंबेडकरांचा वारसा जपणारे आपण कोल्हापूरकर संकटकाळात एकजुटीने उभे राहतो हे ह्या उपक्रमातून सिद्ध झाले, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. स्थानिक नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे ह्या उपक्रमाला यश मिळाल्याचे मत गीताई बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनोद कोराणे यांनी व्यक्त केले. सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून घेतलेला हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. यावेळी प्रसाद खोबरे, अंजना शिंदे, विशाल कुंभार, सूर्यकांत जाधव, सचिन पवार, रमेश नर्मदे, सुरेश पवार, भीमराव बन्ने, प्रभाकर मांडे, योगेश डफळे, अर्जुन माने, अनिल कुंभार, सुनील सांगले, विश्वनाथ मांजरे, दत्ता तेलवे, सुनील पाटील, योगेश पाटील, दगडू खोचरे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.